प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 14व गणित cos 15 डिग्री मायनस sin 15 डिग्री डिवाइडेड बाय cos 15 डिग्री प्लस sin 15 डिग्री इक्वल टू 1/√3. LHS side of the equation is cos 15 minus sin 15 degree divided by cos 15 degree plus sin 15 degree. तर इथे आपल्याला हे सॉल्व करायचे आणि सॉल्व करून इक्वल टू 1/√3 हे आपल्याला दाखवायचे. Now we know that tan 30 degree is 1/√3. तर आपल्याला माहिती आहे की tan 30 डिग्री हा म्हणजेच 1/√3. तर इथे आपण काय करू, tan आणण्याचा प्रयत्न करू. tan आणण्यासाठी आपल्याला साइन ला cos ने भाग द्यावा लागेल. मग साइन ला cos ने भाग दिला तर cos ला पण cos ने द्यायचा आहे. जर न्यूमरेटरला cos 15 ने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा cos 15 ने आपल्याला डिवाइड करायचे. आता इथे आपण न्यूमरेटरला cos 15 ने डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला सुद्धा cos 15 ने डिवाइड करू. आता प्रत्येक टर्मला cos 15 ने डिवाइड करू. cos 15 डिवाइडेड बाय cos 15 डिग्री माइनस sin 15 डिग्री डिवाइडेड बाय cos 15 डिग्री divided by cos 15 divided by cos 15 and sin 15 degree divided by cos 15 degree. इथे addition आहे, इथे subtraction आहे. Now cos 15 divided by cos 15 means 1. 1 minus and sin upon cos, sin 15 degree upon cos 15 degree means tan 15 degree. 1 minus tan 15 degree. 1 minus tan 15 degree divided by cos upon cos 1 plus sin upon cos, sin 15 upon cos 15 means tan 15. Now 1 means tan 45 degree. tan 45 बरोबर 1. मग इथे 1 च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, tan 45, tan 45 डिग्री. tan 45 डिग्री माइनस tan 15 डिग्री डिवाइडेड बाय हा 1 तसाच ठेवायचा आहे प्लस 1 इंटू tan 15 डिग्री 1 इक्वल टू 1 इंटू tan 15 डिग्री. आता इथे जो हा 1 आहे, ह्या 1 ला आपण हा जो इथे 1 आहे, ह्या 1 ला आपण काय घेणार आहे, tan 45 डिग्री मीन्स tan 45 डिग्री इंटू tan 15 डिग्री. Therefore tan 45 degree minus tan 15 degree divided by 1 plus 1 च्या ऐवजी इथे आपल्याला tan 45 डिग्री घ्यायचे बिकॉज tan 45 इज इक्वल टू 1 इंटू tan 15 डिग्री. आता इथे tan A मायनस tan B डिवाइडेड बाय 1 प्लस tan A इंटू tan B. tan A minus B means tan A minus tan B divided by 1 plus tan A into tan B. If tan A minus tan B divided by 1 plus tan A into tan A equal to tan A minus B means tan 45 minus tan 15 divided by 1 plus tan 45 into tan 15 means tan 45 degree minus 15 degree.
Here A equal to 45 degree and B equal to 15 degree. Now 45 minus 15 means tan 30 degree, and tan 30 degree equal to 1 upon root 3, and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण आधी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जे लेफ्ट हँड साइडचं जे इक्वेशन आहे त्याला आपण डिवाइड केलेले. का तर इकडे 1 अपॉन रूट 3 आणि 1 अपॉन रूट 3 मीन्स tan 13. तर आपल्याला टॅन आणण्यासाठी इथे साईनला कॉसने भाग द्यावा लागेल आणि ह्या कॉसला सुद्धा मग कॉसनेच भाग द्यावा लागेल. मग साईन 15 आहे म्हणून आपण कॉस 15 ने भाग दिलाय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. मग त्यामुळे इथे 1 मायनस tan 15 डिवाइडेड बाय 1 प्लस tan 15 आले. आणि मग आता इथे आपण 1 इक्वल टू tan 45 डिग्री घेतलेले आणि tan 15 डिग्री मीन्स 1 इंटू tan 15 डिग्री, बट टेक 1 इक्वल टू tan 45 डिग्री आणि इट इज इक्वल टू tan 45 मायनस 15 मीन्स tan 30 डिग्री इक्वल टू 1 अपॉन रूट 3. ह्याप्रमाणे आपण हे गणित हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय काय उपयोगाला आलेले तर tan 30 इक्वल टू 1 अपॉन रूट 3 हे पाठ पाहिजे. तसंच तिथे आपण 1 इक्वल टू tan 45 घेतलेले आणि tan इक्वल टू साइन अपॉन कॉस आणि tan a मायनस b मीन्स tan a मायनस tan b डिवाइडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b and tan 15 डिग्री मीन्स साइन 15 डिग्री डिवाइडेड बाय कॉस 15 डिग्री. म्हणजे इथे आपण 4 फॉर्म्युल्यांचा वापर केलेला आहे. 4 टूल्स, ह्या 4 टूल्सचा आपण वापर करून हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे.